नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौटिल्य आयएस अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। मी राकेश घुगे। आज बघा मी तुम्हाला सरळ सेवेबद्दल माहिती सांगणार आहे। बऱ्याच मुलांना प्रश्न विचारतो, सर आम्हाला खूप वेळा, मला असो सचिन सरांना असो, आम्हाला बऱ्याच वेळा मुलं विचारतात की सर सरळ सेवेमध्ये काय काय आहे, कोणकोणत्या पोस्ट येतात। बघा कौटिल्य आयएस आपले हे सर्वचे सर्व ज्या एग्जाम आहे यासाठी बघा मी तुम्हाला पहिल्यांदा पदे सांगतो कोणकोणते येतात। तलाठी भरती तुम्हाला माहिती आहे, आत्ताच तलाठी भरती झाली, अजून पुढच्या वेळेस तलाठी भरती होणार आहे आणि तलाठी होणं म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे, बाकी सांगायची गरज नाही। बघा ग्रामसेवक आहे, पोलीस भरती आहे, आरोग्य विभागाची भरती आहे, विस्तार अधिकारी सुद्धा सरळ सेवेमध्ये येते मित्रांनो। जिल्हा परिषद आहे, लिपिक भरती आहे, नगरपालिका आहे, महानगरपालिका भरती आहे। नगर परिषदमध्ये आता तुम्हाला माहिती असेल की ते सुद्धा भरती झालेली आहे। महानगरपालिका नगरपालिकेमध्ये भरती होते। नंतर एमएससीबीची भरती सुद्धा सरळ सेवेमध्ये आहे। दप्तर कारकून, म्हाडा भरती असो, कृषी सेवक असो, बीएड असो, बीएड मधले टेट भरती असो, डीएड मधली टेट भरती असो आणि अन्य 30 पदे आहे। अशा पद्धतीने सरळ सेवा होते। सरळ सेवेचा अर्थ असा होता की पहिल्यांदा आपली एग्जाम दिली की डायरेक्ट पोस्ट, असं नाही की एग्जाम झाली नंतर तुम्हाला मेन्स द्यायची आहे, इंटरव्ह्यू द्यायचा आहे। सरळ सेवा डायरेक्ट एग्जाम झाली की पोस्ट भेटते। बघा आणि सरळ सेवा एकदम सोपे आहे। मराठी जे असते, मराठी 25 प्रश्न मराठीचे विचारले जातात, इंग्रजीचे 25 क्वेश्चन विचारले जातात, सामान्य ज्ञानचे 25 क्वेश्चन विचारले जातात। सामान्य ज्ञान विषयामध्ये अनेक विषय येतात, म्हणजे यामध्ये इतिहास येतो, भूगोल येतो, नंतर राज्यशास्त्र येतो, अर्थशास्त्र येतो, चालू घडामोडी येतो आणि विज्ञान येतो। ह्या सर्वचे सर्व जे विषय आहे हे 3-3, 4-4 क्वेश्चन ह्या एग्जाम मध्ये विचारले जातात ह्या विषयांवर। आणि हे सामान्य ज्ञान एकूण जे आहे यावर 25 क्वेश्चन म्हणजे किती गुण झाले? 50 गुण झाले। आणि राहिलं गणित बुद्धिमापन आहे, गणित बुद्धिमापनवर सुद्धा 50 गुण विचारले जातात, म्हणजे 25 क्वेश्चन विचारले जातात। अशा पद्धतीने हा आपला अभ्यासक्रम असतो। एकदम सोपी एग्जाम असते। पुढे बघू आता आपण। तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही कौटिल्य आयएस मध्ये याल त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल की आपली जी बॅच आहे ती ऑफलाईन पण होणार आहे, लाईव्ह रेकॉर्डेड पण बॅच असणार आहे। म्हणजे ऑफलाईन लाईव्ह कसं की तुम्ही आता उदाहरणार्थ 10 ते 12:30 पर्यंत क्लास लावलेले आहे, तुम्हाला घरी बसून सुद्धा त्या टायमाला वर्गात जे चालू आहे ते तुम्हाला ऐकायला भेटेल। आणि रेकॉर्डेड कसं की तुम्ही आता ह्या टायमाला बॅच झाले आहे ते व्हिडिओ तुम्हाला कधीही ऐकायला भेटेल दिवसभरातून, किंवा तुम्हाला कालावधी दिला जाईल की 6 महिने किंवा 1 वर्ष तुम्हाला ही बॅच तुमच्याकडे राहील असं। या ठिकाणी आपण बघा सरळ सेवा भरती म्हणजे काय हे, कारण मुलांना हे डिटेलमध्ये समजावून सांगितलेलं आहे। सरळ सेवा भरती म्हणजे काय, एमपीएससी भरतीचे प्रकार कुठले आहे, सरळ सेवा भरती म्हणजे अजून काय काय येतं यामध्ये प्रॉपर आपण समजावून सांगितलेलं आहे। नंतर यामध्ये पात्रता काय असतात। बऱ्याच मुलांना प्रश्न येतो की सर माझं 10वी झाले, 12वी झाले, मी कुठली एग्जाम देऊ, मला राज्यसेवा देता येईल का, कंबाईन देता येईल का? पण मित्रांनो 10वी झाल्यानंतर आपल्याला सरळ सेवा भरती देता येते, 12वी झाल्यानंतर आपल्याला सरळ सेवा भरती देता येते असं आहे। आणि हे पद मी तुम्हाला आत्ताच सांगितले आहे, असे अनेक पद आहे। बघा हे पद सांगितले मी तुम्हाला सर्व। पुढे बघा हे बघा इतके पद आहे। सिलेबस पण मी तुम्हाला सांगितला। आणि हा बघा सिलेबस आहे। इंग्रजीमध्ये हे विचारले जातात, म्हणजे ग्रामर असतात, होकॅब असते, नंतर सेंटेन्स असतात, नंतर सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर असतात, म्हणजे एररचे टाईप असतात, हे असे ओळखायचे आहे। मराठीमध्ये तसंच आहे, मराठी व्याकरण आहे, म्हणी वाक्प्रचार आहे आणि प्रसिद्ध पुस्तके आणि लेखके यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात। सामान्य ज्ञानवर मी तुम्हाला सांगितलं। आणि बौद्धिक चाचणीमध्ये बुद्धिमत्ता आणि अंकगणित हे येत असतात। अशा पद्धतीने आपली सरळ सेवा असते। यामध्येच बघा हे आपल्याला किती प्रश्न सांगितले मी तुम्हाला, इथे 25 क्वेश्चन, इथे 25 क्वेश्चन आणि इथे 25 क्वेश्चन, म्हणजे 100 प्रश्न झाले आणि गुण किती झाले, 200 गुण झाले। अशा पद्धतीने आपली सरळ सेवेची एग्जाम असते। आपले जे आठवड्याचे वेळापत्रक जे आहे हे अशा पद्धतीने आहे। हे बघा आपल्याकडे कौटिल्य आयएस मध्ये ज्या बॅचेस चालू आहे त्या अशा पद्धतीने आहे। सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार बघा 1 ते 2:30 पर्यंत क्लास असते। हे असते म्हणजे पहिल्या दिवशी आपण सामान्य ज्ञान, चालू घडामोडी हा विषय घेतो। नंतर मराठी, यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, मराठी, इंग्रजी, बुद्धिमापन चाचणी
अशा प्रॉपर आठवड्यामध्ये, कारण काय होतं मुलांना परत प्रश्न येतो, सर आमचा हा विषय मागे पडला, तो विषय मागे पडला. असा कुठलाच विषय मागे राहत नाही. प्रॉपर व्यवस्थित तयारी करून तुमच्याकडून घेतली जाते आणि मुलांचा कसा रिझल्ट येईल. आतापर्यंत आपले भरपूर मुलं पास झालेले आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला मी पत्ता सांगितलेला आहे. पत्ता काय आहे आपला, हडपसरमध्ये पत्ता आहे. हे हा लक्षात ठेवायचा, अजिंक्य तारा बिल्डिंग, विठ्ठल रुपे नाट्यगृह. तिथे तुम्हाला कौटिल्य IAS असं नाव लावलेलं दिसेल. म्हणजे बस स्टँडपासून जवळच आहे, खूप जवळ आहे असा आपला पत्ता आहे. सरळ सेवेबद्दल काही प्रॉब्लेम असला तर कॉल करायचा आहे. धन्यवाद मित्रांनो.